भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी, जय भवानी। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आणि आजच्या या विराट अशा सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय शिवेंद्रसिंहराजे भोसले, आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद घेण्याकरता आलेले आपले सर्व उमेदवार, या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या सर्व लाडक्या बहिणी आणि तितक्याच लाडक्या भावांनो, पहिल्यांदा तर मी लातूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर रत्नेश्वराच्या चरणी नतमस्तक होतो आणि आई गंजगोलाई माता भवानी यांच्याही चरणी या ठिकाणी नतमस्तक होतो। खरं म्हणजे लातूर ही एक अशी भूमी आहे की ज्यांनी या महाराष्ट्राला खूप मोठ्या प्रमाणात नेतृत्व दिलं। आपल्याला कल्पना आहे, या ठिकाणी चाकूरकर साहेबांचा उल्लेख झाला। चाकूरकर साहेबांचं जर आपण एकूण राजकीय आयुष्य बघितलं तर ज्या प्रकारे नगराध्यक्षापासनं तर लोकसभेच्या अध्यक्षापर्यंत आणि महाराष्ट्रातल्या मंत्र्यापासून देशाच्या गृहमंत्र्यापर्यंत त्यांनी ज्या पद्धतीनं कारभार चालवला, राजकारणामध्ये अशा प्रकारचे लोक हे आपल्याला विरळ दिसतात। त्याचप्रमाणे शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब असतील किंवा त्यांनी या लातूरला एक वेगळी ओळख दिली, ते माजी मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख असतील। खऱ्या अर्थानं विलासरावजी देशमुख एक असं नाव आहे की जे पक्षाच्या पलीकडे त्या नेत्यांचा आपण त्या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये मोलाचा वाटा आहे म्हणून ज्यांचा आपण आदर करतो, त्यातलं एक प्रमुख नाव हे विलासराव देशमुखांचं आहे। हे सांगताना मला या ठिकाणी कुठलाही संकोच नाही। आणि म्हणून 2 दिवसापूर्वी या ठिकाणी काही गोंधळ तयार झाला, काही कन्फ्युजन झालं। आमचे अध्यक्ष या ठिकाणी आले होते, ते बोलत असताना त्यांना त्या ठिकाणी सांगायचं होतं की राजकीय दृष्ट्या आपल्याला नवीन रेकॉर्ड तयार करायचा आहे, पण कदाचित त्यांचे शब्द हे चुकीच्या पद्धतीने गेले असतील, त्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। पण मी जाहीरपणे सांगतो, काँग्रेस पक्षाची आमची लढाई असली तरी विलासराव देशमुखांबद्दल आम्हाला नितांत आदर आहे। या महाराष्ट्रातलं एक महत्वाचं नेतृत्व केलं आणि हे लातूर ज्यांची जन्मभूमी नव्हती पण तरी कर्मभूमी होती, असे आमचे नेते गोपीनाथरावजी मुंडे यांचंही स्मरण या निमित्ताने लातूरकरांसोबत केलं पाहिजे असं माझं मत आहे। आणि म्हणून खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की या भूमीमध्ये नेतृत्व तयार करण्याचा एक गुण आहे। आणि म्हणूनच आजही आपण पाहतो, मंचावर बसलेली जी आपली नेते मंडळी आहे, या प्रत्येकाने अतिशय चांगल्या पद्धतीनं या लातूर शहराच्या आणि लातूर जिल्ह्याच्या विकासाकरता या ठिकाणी काम केलं। खरं तर बंधू भगिनींनो, आता या ठिकाणी महानगरपालिकेची निवडणूक आहे। विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी डॉक्टर अर्चनाताई पाटील यांनी
त्या प्रकारे लातूरमध्ये एक प्रचंड मोठी लढत दिली, विजयाच्या जवळ पोहोचल्या होत्या, थोडक्याने राहिल्या. पण आता ती कसर लातूरकर या महानगरपालिकेच्या निवडणुकीत भरून काढल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास मला पूर्णपणे आहे. मला आजही तो दिवस आठवतो. 11 एप्रिल 2016 त्या दिवशी संभाजीराव आपल्याला रेल्वेने लातूरला पाणी आणावं लागलं होतं आणि त्यावेळी आपण ठरवलं की आज आपल्याला लातूरला रेल्वेने पाणी आणावं लागत आहे, पण या संकटातून आपल्याला संधीमध्ये त्याचं रूपांतर करायचं आहे आणि पुढच्या काळामध्ये या ठिकाणी लातूरमध्ये परत कधीही आपल्याला रेल्वेने पाणी आणावं लागू नये या दृष्टीने आपल्याला काम करायचं आहे. आणि मला आनंद आहे की त्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना आपण केल्या. जलयुक्त शिवारपासनं तर या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या योजनेप्रमाणपर्यंत अनेक योजनांना आपण त्या ठिकाणी चालना दिली.